नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर पहा, आज आपण 34 साईज प्रिन्सेस कटची कटिंग पाहणार आहोत डायरेक्ट कपड्यावरती. तर ह्याचं मेजरमेंट मी ब्लाऊजवरून घेतलेलं आहे. पहा, उंची 13 इंच आहे, चेस्ट 8.5 इंच, कंबर आहे 28 इंच, शोल्डर 5.5 इंच, गळा रुंदी आहे 2.25 इंच, समोरचा गळा आहे 6.5, मागचा गळा आहे 9.5, मुंडा आहे 5.5 इंचाचा, आर्महोल गोलाई आहे 15 इंच, बाही आहे 4 इंचाची आणि दंडगीर आहे 6 इंच. तर पहा, याच्यावरून आपण आता डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहोत. कसं ते पहा. तुम्ही जर ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायची हा जर माझा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. म्हणजेच तुम्हाला हे माप मी कसे घेतले हे तुम्हाला लक्षात येईल. तर बघा, मी एक अस्तर घेतलेला आहे. अस्तर हे डबल फोल्ड आहे, बंद साईड माझ्या साईडने आहे. तर आपण आता अगोदर मागचा पार्ट काढणार आहोत. तर त्यासाठी पहा, मी इथून आपली उंची आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन मी 14 इंचावरती एक मार्क करून घेते. तसंच आपल्याला पुढे पण 14 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि पट्टीने आपण हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घेणार आहोत. आता बघा, जिथे आपण जॉईंट लाईन मारून घेतलेली आहे तिथेच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तर शोल्डर किती आहे आपलं 5.5 इंच. इथे मी 5.5 इंचावरती एक मार्क केलेला आहे. आता जिथे शोल्डर घेतलं तिथून खाली आपल्याला अजून एक लाईन मारायची आहे 5.5 इंचावरती, म्हणजे एक मार्क करायचा आहे. आता बघा, इथून आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा आहे आपला 5.5 इंचाचा. बघा, मी 5.5 इंचावरती एक मार्क करून घेत आहे. आता पहा, इथे आपलं जिथे इथे मार्किंग आलेली आहे 5.5 इंचाची, तिथूनच आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छातीचं माप आहे आपलं 8.5 इंच. 34चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 8.5 इंच. इथं बघा, मी 8.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. बघा, आपलं 34चा आपला 8.5 8.5 इंच आपलं हे छातीची घडी आलेली आहे. आता बघा, इथे आपण कमर घेणार आहोत. दिसते नाही तुला? तर बघा, कमर किती आहे आपली 28 इंच. तर 28चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 7 इंच. त्यामध्ये अधिक आपल्याला 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. आता बघा, 2 इंच मार्जिन ॲड का करायचं आहे तर मागच्या टोकसाठी अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्राचा ॲड करायचा आहे आणि इथे 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे शिलाईसाठी, म्हणून आपण इथे पण 1.5 इंचच मार्जिन घेतलेलं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपण मॅच करून घेणार आहोत. आता बघा, आपल्याला इथे आता आर्महोलच्या इथे अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं आहे. आणि जिथे डाऊन केलेली लाईन आहे तिथे आपल्याला वरती क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायची आहे. आता जिथून आपण डाऊन केलेला आहे हा जो आपला कॉर्नर आहे तिथून ते आपल्याला इकडच्या साईडला आतल्या साईडला 1 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि 1.25 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आता बघा, हे जे मार्क आहे 1.25 इंचावरती केलेलं, तर त्याला आपल्याला ही जी सरळ लाईन आहे त्या लाईनवरती आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि ही जी लाईन आहे, हे जे मार्क आहे ते आपल्याला ही डाऊन केलेली लाईन आहे आपण तिथे आपल्याला मॅच करायचं आहे गोलाकारमध्ये. बघा, अशा प्रकारे.
हे दोन्ही पण आपले जे गोलाकार आहेत हे आपले 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेलं लाईन आहे तिथे दोन्ही पण आपले एकत्र मॅच झाले पाहिजेत, तरच आपले काखेतले जे जॉईन आहेत ते दोन्ही समोरासमोर येतात. अदरवाईज ते दोन्ही समोरासमोर येत नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं इथे डाऊन करायचं आहे, म्हणजे आपली गोल्याचा शेप जो आहे तो एकदम प्रॉपर बसतो. आता बघा आपल्याला घ्यायचा आहे इथे गळा. तर गळा रुंदी आहे आपली 2.25 इंच. तर बघा इथे आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. 2.25 इंचावरती मार्क केलं. आता बघा आपल्याला मागचा गळा 9.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर आपला गळा डीपमध्ये जातो, त्याच्यामुळे मग आपलं शोल्डरच्या तिथे आपलं गळा उतरण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला काय करायचं, गळ्याकडच्या साईडने 1/2 इंच असं डाऊन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे, म्हणजे आपल्या ह्याच्यामुळे आपला जो गळा उतरतो तो उतरत नाही. आता बघा आपल्याला जी डाऊनची लाईन आहे तिथून आपल्याला गळा मोजायचा आहे. तर आपला गळा किती आहे 9.5 इंच. तर आपल्याला इथे शोल्डर जोडताना 1/2 इंच मार्जिनमध्ये जाणार, म्हणून आपण इथे 10 इंचावरची मार्किंग करून घेऊ. आणि खालच्या साईडने आपण गोलाई देण्यासाठी आपण इथे 2.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. 2.5 इंच इथे 2.25, इथे 2.5, म्हणजे आपला जो गळा पसरट जास्त होणार नाही आणि एकदम प्रॉपर गोलाई येते गळ्याला. तर पहा आपला हा जो अस्तर आहे ते आपलं पूर्ण मार्किंग तयार आहे. आता इथे आपण डॉट पॉईंट टाकून घेऊ लगेच. मागचे आपल्याला टक्स मारण्यासाठी बघा गळ्याकडच्या भागाकडून मी 4 इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि उंचीला पण मी 4 इंचाचंच टक्स घेत आहे. एक टक्सची उंची ही आपल्या गळ्यावर डिपेंड असते, म्हणजे गळ्याची डिझाईन वगैरे असेल तर कमी जास्त घेतलं तरी चालतं, पण आपण जनरली 3.5, पावणे 4, 4 असं घेत असतो आपल्या ब्लाऊजची उंची आणि गळा डिझाईन पाहून. आणि हे बघा इकडे पाव इकडे पाव दोन्ही मिळून 1/2 इंच मार्जिन याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. म्हणजे हे जे आपण सोडलेले आहे मार्जिन ते इथे आपली जाते, त्यामुळे आपण हे 1/2 इंच एक्स्ट्राची घेतलेली होती. तर बघा गळ्याला आपण आकार देऊन घेऊ. मी गोल आकार देऊन घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन घ्या. आता बघा कटिंग करून घेऊ. तर कटिंग करताना आपल्याला हे डाऊन जे आहे तिथून कटिंग करायचे आहे. आणि इथं एक पॉइंट आपण जे बाहेरची गोलाई आहे तिथून कट करायचं आहे. आता बघा आपण हाच पार्ट ठेवून समोरचा पार्ट कट करणार आहोत. कसा तो पहा. आता आपल्याला हा आहे असा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आहे असं आपल्याला कॉपी करून घ्यायचे पहा. बघा इथे छापलेला आहे जसा मी मार्क केलेलं होतं तसं. तर बघा इथून आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे. तर समोरचा गळा आहे आपला 6.5 इंच. अशा प्रकारे आपण समोरचा गळा मोजून घेणार आहोत. 6.5 इंचावरती मी मार्क केलेला आहे आणि 2.5 इंचावरती असं आडवं मार्क केलेलं आहे. दोन्ही पॉईंट आपण जॉईन करून घेऊ.
गोलाई देऊन घेऊ. आता बघा आपल्याला प्रिन्स कटोरीसाठी आपल्याला टॉक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर टॉक्स पॉईंट कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आता बघा आपलं साईज आहे 34. तर मग 34 साईजसाठी आपल्याला डॉट पॉईंट येणार 10.5 इंचावरती. बघा 10.5 वरती मी एक मार्क करून घेतला. आता बघा इथून आपल्याला टॉक्सची रुंदी घ्यायची आहे. तर रुंदी किती घेणार आपण 4 इंच. 4 ते 4.25 पर्यंत आपल्याला रुंदी ही घ्यायची असते. आपला जास्तीत जास्त कटोरीकडचा पार्ट हा जास्त मोठा राहिला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपले प्रिन्सेसचे जो फिनिशिंग आहे ते एकदम छान बसतं. तर बघा आता आपलं 4 इंचावरती मी पॉईंट देऊन घेतलेला आहे. आता बघा इकडच्या साईडने मी 1 इंचावरती एक मार्क करून घेत आहे, म्हणजे गळ्याकडच्या साईडने, आणि क्रॉसमध्ये जॉईन करून घेते. आता बघा इथे 1 इंच आपण टक्सचा जो पफ क्रिएट करतो आपण त्यासाठी मी 1 इंच घेतलेला आहे. आता बघा आपल्याला इथे 3.5 इंचाचा आपल्याला पफ टाकायचा आहे, म्हणजे आपली प्रिन्स एकदम छान बसते. तर 3.5 इंच बघा इथून आपल्याला इथून इकडे आपल्याला 3.5 इंच मोजायचं आहे. तर पहा अशा प्रकारे, आणि इथं मार्क करून घेतलेला आहे. तर आता बघा इकडच्या साईडचं मार्जिन ॲड करायचं आहे, आणि इथे खाली पण आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. तर हे आपलं मार्जिन नाही आहे, हे आपलं पफ आपण क्रिएट करतो त्यासाठी आपल्याला हे एक्स्ट्रा कपडा लागतो, म्हणून आपण हे 1 इंच ॲड केलेलं आहे. 1 इंच वरती एक मार्क करून घ्यायचा आहे 1 इंच, आणि इथून आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता बघा इथून 1.5 इंच आपण एक लाईन मारली आणि इथून गोलाकार देऊन घेतला अशा प्रकारे. तर बघा इथे आपलं हे अंतर किती आहे 2.5 इंच. तर इथे बघा आपल्याला मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर आपला पॉईंट आहे आपण जो टक्स मारण्यासाठी घेतलेला आहे 3.5 इंच. तर आपल्याला इकडच्या साईडने 3 इंच ॲड करायचं आहे. बघा 3 इंच. तर बघा आपले हे दोन्ही पार्ट आपण जॉईन करण्यासाठी आपल्याला इथे पण आपली मार्जिन जाणार आहे, त्यामुळे आपल्याला इथे पण 1.5 इंच मार्जिन ॲड करायचे आहे. 1.5 इंच. आणि हे दोन्ही पॉईंट आपण पट्टीच्या साहाय्याने मॅच करून घेणार आहोत. तर बघा आपण मार्जिन दोन्ही साईडला दिलेला आहे. आता आपण याची गोल, आता बघा इथून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे किती 4 इंच येत आहे. हे 1 इंच जे आपण वाढवलेलं आहे इथून आपल्याला असं. आता बघा इथून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे 5 इंच. तर इकडे पण आपल्याला 5 इंचावरतीच मार्क करून घ्यायचं आहे. आपल्याला इथून जेवढं येईल अंतर तेवढंच आपल्याला इथे पण मार्क करायचं आहे.
हा पार्ट तयार आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. प्रिन्स कट ब्लाउज हे कटिंग तयार आहे. आता आपण तर बघा, या ब्लाउजची बाही आपण पेपरवरती कट करून मग अस्तरवरती करणार आहोत. तर बघा, इथून आपल्याला मी एक पेपर घेतला आहे. पेपर डबल फोल्डमध्ये आहे. बंद साईड ती आहे, ती माझ्याकडून आहे. आता बघा, आपल्याला बंद बाजूकडून अशा प्रकारे उंची टाकून घ्यायची आहे. आपल्या बाहीची उंची आहे 4 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करून 4.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं. तसंच मार्क पुढे 4.5 इंचावरती अजून एक केलं आणि सरळ लाईन मारून घेतली. बघा, 4.5 इंचावरती मी लाईन ओढून घेतलेली आहे. आता बघा, इथे जिथे लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तिथेच आपल्याला अशा प्रकारे माप टाकून घ्यायचं आहे. आता आपण मुंडा किती घेतला होता? 5.5 इंच. तर बघा, 5.5 इंचामध्ये आपल्याला +3 करायचं आहे. 6.5, 7.5 आणि 8.5 इंच. तर बघा, इथे 8.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं. आता बघा, इकडे जिथे ओपन साईड आहे बघा, जिथे ओपन साईड आहे तिथे आपल्याला दंडघेर टाकून घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे आपला 6 इंचचा. 6 इंचावरती एक मार्क केलं आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन कंपल्सरी. लाईन ड्रॉ करून घेतली. आता बघा, इथून खाली मी इथे 2.5 इंचावरती कॅप हाईट देऊन घेतली आणि इथे 1.5 इंचावरती आपलं मार्जिन. आता बघा, जी बंद साईड आहे तिथून 2.5 इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि 1.5 इंचावरती एक मार्क करून घेतलं. आता जे पहिलं मार्क आहे 2.5 इंचाचं ते मला इथे गोलाकारमध्ये अशा प्रकारे मिळवायचं आहे. आणि जे 1.5 इंचाचं आहे ते मला अशा प्रकारे त्याच गोलाकाराजवळ नेऊन मिळवायचं आहे. तर बघा, आपली बाहीची ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. आता बघा, हा आकार आपल्याला बाही सिंगल करायची आणि हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे बाही ठेवून घ्यायची आणि आहे अशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. बघा, आता आपल्याला आहे अशी कटिंग करून घ्यायची. तर पहा, अशी आपली 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग ही पूर्ण झालेली आहे. आता आपण हे पार्ट मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत.
आता बघा हे पार्ट आपल्याला मेन फॅब्रिकवरती कशा प्रकारे ठेवायचे आहेत ते मी दाखवते. तर मेन फॅब्रिक आपल्याला डबल फोल्डमध्ये करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक डबल फोल्डमध्ये केलेलं आहे आणि आपल्याला हे चारही पार्ट व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत. आणि कट करताना आपल्याला पार्टच्या बाजूने अंतर ठेवून 1 इंच अंतर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची असते. म्हणजे शिवताना आपला कपडा कमी जास्त झाला तरी पण आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. बघा अशा प्रकारे ठेवून आपण कट करून घेणार आहोत. ह्याची स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहून कटिंग करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा.